मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा किम कुर्यात किम भवेत हा पाठ. बघा, हा जो पाठ आहे ते यामध्ये जे क्रियापद यामध्ये वापरलेली आहेत कुर्यात आणि भवेत, यावरून आपल्या लक्षात येतं की ही विधिलिंग लकाराची क्रियापद आहेत. म्हणजेच आपण इथे विधिलिंग लकाराचा अभ्यास करणार आहोत. विधिलिंग लकार म्हणजे काय, तर त्याला आपण विद्यार्थ असा आपण प्रयोग करतो. विद्यार्थ असं आपण लौकिक संस्कृतामध्ये म्हणतो आणि पाणिनीच्या परिभाषेमध्ये त्याला विधिलिंग लकार असं म्हटलं जातं. तुम्हाला माहित आहे की लकार जे आहेत ते 10 आहेत. त्यापैकी हा एक विधिलिंग आणि आश्चर्यलिंग असा लिंग लकाराचे 2 प्रकार आहेत. तर त्यापैकी हा विधिलिंग लकार जो आहे तो आपण पाहणार आहोत. आश्चर्यलिंग जो आहे तर त्याचा अभ्यास केला जात नाही, फक्त विधिलिंग लकाराचाच केला जातो. तुम्हाला यावर्षी विधिलिंग लकार अभ्यासासाठी आहे तो आपण बघूयात. बघा, इथे काही वाक्य दिलेली आहेत ज्यामध्ये विधिलिंग लकाराचा प्रयोग केलेला आहे आणि त्याद्वारे आपण कशा प्रकारे यांचा उपयोग करायचा ते समजावून सांगितलेलं आहे. बघा, जनाः आर्द्रम शुष्कम च अवकरम पृथक क्षिपेयुः. जनाः क्षिपेयुः. बघा, या वाक्यामध्ये जनाः हे कर्तृपद आहे आणि क्षिपेयुः तर हे आहे क्रियापद. तर तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला आपण कुठलंही वाक्य लिहितो, बोलतो, वाक्यरचना करतो, त्यावेळेला आपण कर्तृपदानुसार त्या वाक्याचं क्रियापद जे आहे त्यामध्ये परिवर्तन होतं. कर्ता जर बहुवचनी असेल तर क्रियापद सुद्धा बहुवचनामध्ये प्रयुक्त होईल. तसंच या वाक्यामध्ये जनाः क्षिपेयुः, जनाः बहुवचनी असल्यामुळे क्षिपेयुः क्रियापद सुद्धा बहुवचनामध्ये प्रयुक्त झालेला आहे. याचा अर्थ काय होतो की लोक जे आहेत तर ते त्यांनी ओला आणि कोरडा कचरा वेगवेगळा, पृथक म्हणजे वेगवेगळा करावा आणि मग फेकावा. त्वम भ्रमणध्वनीना अधिक समयम न क्रीडेहे. तू मोबाईल सोबत जास्त वेळ खेळू नको. तर त्वम सोबत क्रीडेहे, त्वम हे मध्यम पुरुषाचं सर्वनाम आहे म्हणून त्याच्यासोबत क्रीडे हे मध्यम पुरुष एकवचनाचाच प्रयोग झालेला आहे. अद्य आरभ्य वयम आदिनम पठेम. आजपासून आपण रोज वाचन करू किंवा अभ्यास करू. वयम सोबत पठेम या उत्तम पुरुषाचा प्रयोग झालेला आहे. त्यानंतर बघा, श्वः अहम पुस्तकम आनयेयम. उद्या मी, श्वः म्हणजे उद्या, अहम म्हणजे मी, पुस्तकम आनयेयम मी पुस्तक घेऊन येईन. एतम तालम युवाम पुनः पुनः वादयेतम. आणि हा जो ताल आहे तर ते 2 युवक जे आहेत, म्हणजे एक युवक आणि युवती इथे दिसत आहेत, तर हे दोघं जण सारखं सारखं ते वाजवत आहेत. आवाम फलके सुभाषितम लिखेव. म्हणजे आम्ही फलकावरती सुभाषित लिहितो. तर अशा प्रकारे ही जी वाक्य आहे यामध्ये आपल्याला विधिलिंग लकाराची ओळख करून दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा 15 वाक्य जी आहेत पंचदश वाक्यांनी पठत, म्हणजेच 15 वाक्य पुन्हा विधिलिंग लकाराची दिलेली आहेत. ती आपल्याला वाचायची आहेत. मी ती वाचणार आहे, तुम्ही माझ्या मागोमाग म्हणायची. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघायचंय. बघा, सह पठेत भवान रमेत. तौ पठेताम भवन्तौ रमेयाताम. ते पठेयुः भवन्तः रमेरन्. सा पठेत भवती रमेत. ते पठेताम भवत्यौ रमेयाताम. ताः पठेयुः भवत्यः रमेरन्. तत् पठेत तत् रमेत. ते पठेताम ते रमेयाताम. तानि पठेयुः तानि रमेरन्. त्वं पठेः त्वं रमेथाः. युवां पठेतम युवां रमेयाथाम. यूयं पठेत यूयं रमेध्वम्. अहं पठेयम अहं रमेय. आवां पठेव आवां रमेवहि. वयं पठेम वयं रमेमहि. तर अशा प्रकारे आपण आधी प्रथम पुरुषाचा जो कर्ता आहे ती वाक्य आपण बघितली. त्यानंतर मध्यम पुरुषाची आणि त्यानंतर उत्तम पुरुषाची. तर प्रत्येकासोबत वेगवेगळ्या पुरुषाची जर आपण सर्वनाम वापरलेली असतील तर त्यांच्यासोबत त्याच पुरुषाचा क्रियापदाचा प्रयोग होतो, हे आपल्याला या वाक्यांमधनं लक्षात येतं. तर हा जो विधिलिंग लकार आहे तर याचे धातू प्रत्यय आहेत. तर आपण यापूर्वी बघितलं, लटलकार बघितला, त्यानंतर लंगलकार, लंगलकाराचे सुद्धा धातू प्रत्यय आहेत. त्यानंतर लोटलकार जो आहे त्याचे सुद्धा धातू प्रत्यय आहेत. आणि हा जो विधिलिंग लकार आहे तर याचे सुद्धा परस्मैपद आणि आत्मनेपदानुसार धातू प्रत्यय जे आहेत ते वेगवेगळे आहेत. जे धातू परस्मैपदी असतात त्यांना आपण परस्मैपदाचे धातू प्रत्यय लावून
क्रियापद तयार करतो आणि जे धातू आत्मनेपदी असतात त्यांना आपण आत्मनेपदाचे धातू प्रत्यय लावून क्रियापद तयार करतो. आता परस्मैपदी आणि आत्मनेपदी धातू का वेगवेगळे आहेत याची चर्चा मी यापूर्वी केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघून ते लक्षात घेऊ शकतात की परस्मय, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की केवळ एकच पद असतं तर झालं असतं ना, मग दोन पद वेगळी असण्याची का आवश्यकता होती, तर त्याचं कारण मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा आता आपण याचे धातू प्रत्यय बघणार आहोत. आता या धातू प्रत्ययांवरती लट, लंग, त्यानंतर लोट आणि विधिलिंग, तर या चारही लकारांचे जे धातू प्रत्यय आहेत परस्मय पदाचे आणि आत्मनेपदाचे, त्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. परंतु या पाठामध्ये आपण विधिलिंग लकार शिकत आहोत आणि म्हणून फक्त विधिलिंग लकाराचे जे धातू प्रत्यय आहेत तर ते पुन्हा एकदा आपण इथे बघणार आहोत. बघा परस्मय पदाचे धातू प्रत्यय आहेत इत, ईताम, इयुः प्रथम पुरुष, इहि, इतम, इत मध्यम पुरुष, त्यानंतर इयम, इव, इम उत्तम पुरुष. त्यानंतर आपण बघणार आहोत आत्मनेपदाचे विधिलिंग लकाराचे धातू प्रत्यय. बघा ईत, इयाताम, ईरन प्रथम पुरुष, ईथाः, इयाथाम, ईध्वम मध्यम पुरुष, ईय, ईवहि, ईमहि उत्तम पुरुष. आता आपण क्रियापद कुठलाही धातू जो आहे, आता समजा पठ हा धातू आहे तर पठसोबत आपण इयम हा उत्तम पुरुषाचा एक वचनाचा धातू प्रत्यय वापरून तयार करू. आता पठ, त्यानंतर पठ धातूचं विकरण काय आहे तर अ हे विकरण आहे. तर कुठल्याही धातूपासून ज्या वेळेला आपल्याला क्रियापद तयार करायचं असतं त्यावेळेला आपण याच्यासोबत त्याचं विकरण, त्या गणाचं विकरण म्हणजेच त्याला गणचिन्ह असं म्हटलं जातं, तर ते गणचिन्ह किंवा विकरण आपण इथे वापरतो आणि त्याच्यानंतर त्यापासून धातू प्रत्यय तयार करतो. तर बघा अ आणि ई यामध्ये संधी होऊन त्याचा काय होतो ए होतो, म्हणून कसं रूप तयार होईल पठेयम अशा प्रकारे. तर अशी सगळी रूपं तुम्ही तयार करू शकतात. तर अशा प्रकारे साधारणतः हे रूप असं तयार होईल. तर हे जे धातू प्रत्यय आहेत हे पुन्हा तुम्ही अभ्यासायचे आहेत, हे पुन्हा लिहून घ्यायचे आहेत आणि ते लिहून पाठ करायचे आहेत. ते लिहून पाठ केल्यामुळे फायदा असा तुमचा होईल की जे ऱ्हस्व दीर्घ विसर्ग याच्या चुका तुमच्या कुठल्याच होणार नाहीत आणि तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील, कुठलीही चूक होणार नाही. तर अशा प्रकारे धातूंपासनं त्याला गणविकरण लावून आणि धातू प्रत्यय लावून आपण क्रियापद तयार करत असतो. तर यापूर्वी इयत्ता 8वीचा जो भाषासूत्र जो घटक आहे तर त्यामध्ये धातूंचे जे 2 गट आहेत, त्यानंतर पद आहेत, त्यानंतर हे गणविकरण म्हणजे काय ते याची चर्चा मी त्यामध्ये केलेली आहे. तुम्ही 8वीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, तुमच्या लक्षात येईल, कदाचित विस्मरण झालं असेल तर. त्यानंतर आता आपण इथे ही पंचदश वाक्य जी आहेत ती आपण वाचली, त्याच्यासोबत कशा प्रकारे, जसं की आता आपण बघितलं, आता हा उत्तम पुरुष आहे तर यासोबत कसा प्रयोग होईल अहम, अहम पठेयम, त्यानंतर आवाम आणि वयम अशा प्रकारे. हे जे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे किंवा प्रथम पुरुषवाची सर्वनाम आहे, उत्तम पुरुषवाची सर्वनाम जे आहे तर त्याचा ह्याच्यासोबत प्रयोग होईल. त्यानंतर इथे त्वम, त्यानंतर युवा आणि युयम अशा प्रकारे. म्हणजे हा जो मध्यम पुरुषवाची सर्वनाम सेकंड पर्सन प्रोनाउन आहे त्याच्यासोबत या धातू प्रत्ययांचा उपयोग करून क्रियापद तयार केली जातील. त्वम पठेहे, त्वम पठेतम अशा, युवाम पठेतम, युयम पठेत अशा प्रकारे. त्यानंतर आता जे थर्ड पर्सन प्रोनाउन आहे म्हणजेच प्रथम पुरुषवाची सर्वनाम जे आहे तर त्याचे अनेक प्रकार आहेत, जसं की तत् सर्वनाम आहे, तर त्यामध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी आहे, त्यानंतर पुन्हा एतद आहे, त्यानंतर किम आहे, त्यानंतर यद आहे. तर अशा प्रकारे पण एकच उदाहरण म्हणून आपण घेऊयात. बघा तत्पुल्लिंगाचं घेऊ आपण उदाहरण, सह, तौ, ते अशा प्रकारे. तर हाच नियम इकडे पण लागू होतो, फक्त धातू कुठल्या पदाचा आहे. आता आपण इथे पठ हे परस्मय पदाचं धातूचं उदाहरण बघितलं होतं. आता रम हा जो धातू आहे तो आहे आत्मनेपदी आणि म्हणून त्याला आत्मनेपदाचे धातू प्रत्यय लागतील. असाच प्रयोग होईल अहम रमेय, आवाम रमेवहि, वयम, अहम आवाम वयम अशा प्रकारे. जसं आपण अहम सोबत उत्तम पुरुष एक वचनाचा प्रयोग करतो आहोत तसंच इकडे पण होईल अशा प्रकारे. तर मला असं वाटतं हे हा घटक तुमच्या लक्षात आलेला असेल. तर आता यानंतर आपण स्वराणाम सृष्टी, तर या शीर्षकाखाली आपण एका संधीची ओळख करून घेणार आहोत, ती म्हणजे अयादी संधी. तर आपण यापूर्वी गुणसंधी,
वृद्धी संधी, त्यानंतर यण संधी, या संधींचा अभ्यास केलेला आहे. तर आपण आता अयादी संधी आपण अभ्यासणार आहोत. बघा, यापूर्वीचा जो तुमचा पाठ होता कोणता, लोट लकार, तर लोट लकारामध्ये तर त्यानंतर स्वराणाम सृष्टी ही या शीर्षकाखाली आपण वृद्धी संधी आणि यण संधी, तर ह्या संधी आपण बघितलेल्या. आणि त्यापूर्वी सुद्धा आपण गुणसंधीचा अभ्यास केलेला आहे. तर आता आपण कोणती संधी बघणार आहोत, अयादी संधी. अयादी संधी. आता ही जी अयादी संधी आहे तर यांचं आपण पाणिनींचं सूत्र बघूयात. अयादी संधीचं सूत्र, पाणिनींचं सूत्र आहे एचो यवा यावह. हे काय आहे, हे पाणिनींचं अयादी संधीचं सूत्र आहे. तर ह्या सूत्राची संख्या जी आहे ती आहे 6178. आता यापूर्वी मी जी सूत्र सांगितली होती त्यामध्ये मी सूत्रसंख्या सांगितलेली नव्हती. तर ही सूत्रसंख्या म्हणजे काय असतं की तुम्हाला माहित आहे की पाणिनीचा अष्टाध्यायी हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये किती अध्याय आहेत, 8 अध्याय आहेत. तर हा जो पहिला आकडा आहे हा अध्याय सूचित करतो. त्यानंतर प्रत्येक अध्यायामध्ये 8 अध्यायामध्ये 4 पाद आहेत. पाद म्हणजे काय, खंड, म्हणजे एका अध्यायाचे 4 तुकडे केलेले आहेत. तर त्यापैकी हा जो आहे तो हा पादाची संख्या दर्शवतो आणि हा जो आहे हा सूत्र संख्या दर्शवतो. म्हणजे 6व्या अध्यायातलं पहिल्या पादामधलं 78 हे सूत्र आहे एचो यवा यावह हे सूत्र. तर हे कशाचं सूत्र आहे, अयादी संधीचं सूत्र आहे. तर याची वृत्ती जी आहे, आता वृत्ती म्हणजे काय, तर हा जो पाणिनींचा जो अष्टाध्यायी ग्रंथ आहे तर यावरती कात्यायन मुनींनी त्यांचं भाष्य लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की म्हणजे अर्थात इथे एचो यवा यावह या सूत्रावरून तुम्हाला काही लक्षात येत आहे का, काहीच लक्षात येत नाही. तर त्यावेळेला त्याची वृत्ती लिहिली म्हणजे एक संपूर्ण वाक्य त्याच्यावरती तयार केलं गेलं. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की या सूत्रामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. त्याची वृत्ती काय आहे बघा, एचह क्रमात अय अव आव अय अव आय आव स्युरची संहितायाम विषयी. म्हणजे काय की एचह याचा अर्थ कसा होतो बघा की एच म्हणजे काय, ए ओ ऐ आणि औ. मी यापूर्वी पाणिनींचं ज्याला माहेश्वर सूत्राणी असं म्हटलं जातं, तर ती माहेश्वर सूत्र म्हणजे काय, तर त्यामध्ये स्वर आणि व्यंजन यांचा उल्लेख या माहेश्वर सूत्रामध्ये केलेला आहे. सुरुवातीला काही सूत्रांमध्ये स्वर दिलेले आहेत, नंतरच्या सूत्रांमध्ये व्यंजनं दिलेली आहेत. तर यामध्ये याच्यावरनं हा एचह त्या पाणिनींच्या माहेश्वर सूत्रांवरनं हा एचह हा प्रत्याहार तयार झालेला आहे. तर एचह प्रत्याहारामध्ये ए ओ आणि ऐ औ, तर या 4 स्वरांचा अंतर्भाव होतो. तर आता बघा या सूत्राचा अर्थ कसा होतो की संहिता किंवा संधीच्या विषयामध्ये अच अर्थात स्वरवर्ण समोर असताना एच यांच्या जागेवरती क्रमाने अय अव आय आव हे आदेश होतात. तर बघा आता ए याच्यानंतर कुठलाही जर स्वर आला तर त्याचा याच्या एच्या जागी कोणता आदेश होतो, अय, क्रमात म्हणजे क्रमाने. त्यानंतर ओच्या जागी कोणता आदेश होतो, अव. इथे क्रमात शब्द वापरले, क्रमात म्हणजे क्रमाने. ए सोबत अय होईल, ओ सोबत अव होईल, ऐ सोबत आय होईल आणि औ सोबत आव याचा आदेश होईल. तर बघा ऐ आय आणि औ आव अशा प्रकारे. तर याचं उदाहरण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत अयादी संधीची, तीच उदाहरण आपण बघूयात. बघा हे मला असं वाटतं तुम्ही लिहून घेतलेलं असावं. त्यानंतर आपण बघूयात. हे सूत्र तुमच्या लक्षात आलेलं आहे, अयादी संधीचं सूत्र. त्याची वृत्ती पण आपण बघितली. एचह क्रमात अय अय आय अव आय आव स्युह अची. अची म्हणजे काय की स्वर समोर असताना ए त्यानंतर ऐ ओ औ यानंतर समोर जर कोणता स्वर असेल, 2 स्वरांमध्ये संधी होतो ना आपण स्वरसंधीचा. अयादी ही संधी कशाचा प्रकार आहे तर स्वरसंधीचा प्रकार आहे. तर आता बघा याचं उदाहरण बघूयात म्हणजे तुमच्या चांगले लक्षात येईल. समीपे
एव, हे याचं आपण उदाहरण बघितलं. यामध्ये समीपे मध्ये कोणता स्वर आहे? ए, आणि त्याच्यानंतर पुन्हा ए हा स्वर आहे एव मध्ये. तर आता हा जो समीप ए आहे, तर याच्या जागी यांनी काय सांगितलं आहे? याच्या जागी अव असा आदेश होतो असं सांगितलेलं आहे. सॉरी, अय, एच्या जागी अय असा आदेश होतो. तर म्हणून मग कसं होईल इथे? समीप अय आणि एव. मग त्याचा संधी असा होईल समीप समीपय एव समीप समीप येव. अशा प्रकारे त्याचा संधिगुण रूप आपल्याला दिसेल समीप येव. किंवा इथे यांनी सांगितलं आहे एक तर असं रूप तयार होईल किंवा समीप एव किंवा समीप एव अशा प्रकारे रूप तयार होईल. तर यामधला जो य आहे तर या यचा लोप होतो पाणिनींच्या एका सूत्राने, आणि मग इथे काय शिल्लक राहतो? फक्त अ शिल्लक राहतो. म्हणून मग यामध्ये समीप एव अशा प्रकारे तो संधी होईल. तर हे जे सूत्र आहे तर ते सूत्र आहे लोप शाकल्यस्य. या सूत्रानुसार यामधल्या यचा लोप होतो. तर बघा इथे समीप येव असं रूप तयार होईल. पण अजून एक रूप इथं दिलेलं आहे समीप एव. तर यामधला य जो आहे त्याचा लोप होतो. कोणत्या सूत्राने? पाणिनींचं अजून एक सूत्र आहे लोप शाकल्यस्य. लोप शाकल्यस्य. तर या सूत्राचा क्रमांक आहे 8-3-19. तर या सूत्रानुसार यांनी काय सांगितलेले आहे की अय मधला अय हा जो आदेश होतो एच्या जागी त्यामधला यचा लोप होतो आणि फक्त अ शिल्लक राहतो, आणि म्हणून संधी कसा होतो? समीप आणि एव अशा प्रकारे. तर हे अशा प्रकारे दोन रूप तयार होतात. तर हा रूप आपल्याला मिळतं कशामुळे? लोप शाकल्यस्य या सूत्रानुसार. त्याच्यानंतर आपण अजून एक उदाहरण बघूया ज्याच्यामध्ये अव किंवा आवचा आदेश होतो. बघा तुमच्या पुस्तकातलंच उदाहरण आपण बघूया. इथे द्वौ एव असं एक उदाहरण दिलेलं आहे. तर द्वौ यामधला औ जो आहे तर ह्याच्या जागी आपण बघितलं होतं की आवचा आदेश होतो, म्हणून मग हे काय होतं? द्वा व एव. मग हे रूप कसं सिद्ध होईल? द्वावेव अशा प्रकारे. द्वावेव असं हे रूप सिद्ध होईल. त्यानंतर आपण बघूयात ही जी उदाहरणं दिलेली आहेत त्याचा संधी विग्रह. तर आपण आता पहिले समीपे एव बघितलं, त्यानंतर दुसरं बघूयात कृते आयाही. त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे मती अपि. आयाही मती. त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे तस्मै अपि. त्यानंतर पाचवं जे आहे ते द्वौ एव. पाचवं किंवा दुसऱ्या सेक्शन मधलं पहिलं ते आपण बघितलं आहे द्वौ एव द्वावेव. त्यानंतर तौ अपि. तौ अपि. त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे उभौ अपि. उभाव अपि असं त्याचं संधी झालेलं आहे उभौ अपि. त्यानंतर पुढचं शेवटचं जे उदाहरण आहे सुहृदौ. सुहृदौ आस्ताम. अशा प्रकारे आता आपण हे बघितलं, संधी बघितल्या, संधी विग्रह बघितले, आपण अयाती संधी बघितली, त्याचं पाणिनींचं सूत्र बघितलं. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.